आपण उन्हाळकाम स्पेशल अशी एक उपवासाची रेसिपी पाहणार आहोत आणि मला असं वाटतं माझ्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी केली ना तर अगदी लहानातले लहान आणि मोठ्यातले मोठं अगदी ज्यांना दात नाहीयेत त्या व्यक्ती सुद्धा अगदी सहजपणे ही पापडी खाऊ शकतात। आज आपण करतोय बटाटा आणि साबुदाण्याची ही पापडी। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशा पद्धतीची ही तयार झालेली आहे। सोबतच वाळल्यानंतर ही पापडी जेव्हा आपण तळतो त्यावेळेस दुप्पट ते तिप्पट फुलते। एकदम परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आहे, साबुदाण्याचं प्रमाण आहे आणि बटाट्याचं सुद्धा। चला तर मग अगदी योग्य कृतीसह ही पापडी कशी करायची ते पाहूयात। रात्री मी काय केलं, हे 2 फुलपात्रे साबुदाणा घेतलेला होता आणि स्वच्छ धुवून साबुदाण्याच्या साधारण एवढं वरती पाणी टाकलेलं होतं आणि रात्रभर हा साबुदाणा आपण भिजत ठेवलेला होता। आणि इथं तुम्ही आता बघू शकता छान अशा पद्धतीने आपला हा साबुदाणा भिजला गेलेला आहे। आपला एकूण एक साबुदाणा व्यवस्थित अशा पद्धतीने भिजला गेलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात। आपण आता या साबुदाण्याचा चीक तयार करणार आहोत। आणि काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण उन्हाळी पदार्थ करतो त्यावेळेस शक्यतो पारंपरिक पद्धतीने जर ते शिजवायचे म्हटले तर अशाच पद्धतीच्या जर्मनच्या मोठ्या पातेल्यांचा वापर केला जातो। जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं किंवा स्टीलचं जाडबुडाचं एखादं पातेलं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला काय करायचंय, या पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला 8 फुलपात्रे पाणी ओतून घेणार आहोत। आता गॅस चालू करूयात आणि हाय फ्लेमवरती या पाण्याला उकळी येऊ देऊयात। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हा साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे। इथं आता मी 3 बटाटे घेतलेले आहेत, कारण की हे मध्यम आकाराचे आहेत। जर मोठ्या आकाराचे असतील तर 2 वापरले तरीही चालतील किंवा एखादा कमी जास्त केला तरीही एवढं काही नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक ठेवू शकता। आता याची वरची साल काढून घेऊयात। बटाट्याने काय होतं, एकतर पापड्या दिसायला पण छान दिसतात आणि खाताना पण चांगल्या लागतात, म्हणून आपण बटाटा टाकतोय। नाहीतर बऱ्याचदा वेळेस फक्त प्लेन साबुदाण्याच्या सुद्धा पापड्या केल्या जातात। आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीनं खिसून घ्यायचे। जेवढा लांब तुम्हाला याचा खिस काढता येईल ना तेवढा काढायचा। अशा पद्धतीनं पुढचा बटाटा आहे ना हा असा पुढंच ढकलायचा। त्याला जर मागं रिटर्न घेतलं की नाही तर जो खिस आहे तो लहान पडतो। तर इथे तुम्ही बघू शकता आपले बटाटे छोटेच आहेत पण त्या मानाने याचा चांगला लांब लचक असा खिस पडतोय। आणि हा बटाट्याचा खिस आहे ना आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हाताने चोळून आपण याचं पाणी बदलून घेऊ। उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपण सुट्टा करून घेतलेला हा साबुदाणा टाकून घेतोय। साबुदाणा पाण्यामध्ये टाकताना व्यवस्थित टाकायचा, कारण की पाण्याला उकळी आली आहे आणि सगळा पातेल्यातला साबुदाणा जर तुम्ही एकदमच अशा पद्धतीने उलटा केला तर पाणी अंगावरती उडू शकतं, त्यामुळे व्यवस्थित। आता जरी तुम्हाला याच्यामध्ये पाणी जास्त दिसत असलं की नाही तरी हा साबुदाणा आणखीन शिजायचा आहे। आता शिजलाय हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर हा जो कच्चा साबुदाणा आहे की नाही तो बघून घ्या, म्हणजे शिजल्यानंतर हा कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते। गॅसचा फ्लेम आता मी मीडियम टू लो ठेवणार आहे आणि आता हे पातेलं आपण झाकून ठेवूयात, म्हणजे आपली प्रोसेस फास्ट होईल। झाकून ठेवून म्हणजे मध्यंतरी मी याला हलवत होते पण जवळजवळ 15 मिनिट झालेले आणि तुम्ही याला आता बघू शकता अशा पद्धतीने आपला हा साबुदाणा शिजलेला आहे। याला आपल्याला खरं तर आणखीन शिजवायचं आहे, पण तुम्ही तर साबुदाण्याची चकाकी बघू शकता। अशा पद्धतीचा ग्लास आपण कसं म्हणतो ट्रान्सपरंट लुक किंवा काचेसारखे हे जे साबुदाण्याचे दाणे आहेत ना तसे चमकतात। आता आपल्याला या स्टेजला याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। जर आपण सुरुवातीलाच साबुदाण्याबरोबर बटाटा टाकला ना तर बटाटा पूर्णपणे शिजून त्याच्यामध्ये मॅश होऊ शकतो। आपल्याला हे बटाट्याचे जे धागे आहेत ना ते आपल्या पापडीमध्ये दिसले पाहिजेत, तर त्याच्यामुळे साबुदाणा अशा पद्धतीने शिजल्यानंतरच आपण बटाट्यातलं पाणी सगळं असं पिळून घ्यायचं आणि नंतर यात टाकायचं। आता इथे याच्यामध्ये मी अशा पद्धतीने एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या, ह्या टाकून घेते। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे आणि सोबतच छान दिसावं याच्यासाठी एक लाल वाळलेली मिरची अशी चिरून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं बरं का, काय होतं पापडी वाळली की नाही मग त्याचा आकार पण कमी होतो, तर त्याच्यामुळे मग थोडंसं जरी मीठ जास्त झालं तरी मग आपली पापडी खारट होते, तर त्याच्यामुळे मीठ पण आपल्याला बेतानच टाकायचं आहे। हे हलवून घेऊयात। जर तुम्ही उपवासाला जिरं वगैरे खात असताल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं सुद्धा वापरू शकता, पण आमच्यात नाही चालत तर त्यामुळे मी नाही टाकलं।
आता साधारण आणखीन एक 5 ते 6 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आपला चीक जर कच्चा राहिला की नाही तर मग आपल्या पापड्या चिरू शकतात, तर त्याच्यामुळे शिजवून घेताना चांगलं बराच वेळ याला शिजवून घ्यायचं आहे. चांगला घट्टसर असा आपला हा चीक होईपर्यंत. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही आता आपला चीक बघू शकता कशा पद्धतीनं तो दिसतोय. काय आहे ना, चीक तयार झालाय हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आता जसं की इथं मी तुम्हाला दाखवते चीक तयार झालाय की नाही हे मी ओळखण्यासाठी अगोदर एक इथं पापडी घालून बघितली. ही पापडी थंड होऊ द्यायची आणि मग नंतर अशा पद्धतीनं आपल्याला याला थोडंसं हलवून बघायचं. ही व्यवस्थित अशी सेटल झालेली आहे. हा जो चीक आहे तो खाली गळत नाहीये, याचा अर्थ आपला चीक शिजलेला आहे. आता तुमच्यासाठी एक पापडी घालून दाखवते. प्रत्येक वेळेस काय करायचं माहितीये का, हा चीक शिजला आहे की नाही किंवा इतरही कुठली जरी तुम्ही उन्हाळ कामाची पापड करत असताल आणि त्याचा चीक शिजलाय का नाही ते ओळखण्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता नक्कीच. अशा पद्धतीनं थोडासा चीक घ्यायचा, ताटावरती प्लेटीवरती कुठेही घालायचा आणि याला फॅन खाली धरायचं, याला थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर बघायचं. कारण की काय, हे गरम असताना अर्थातच थोडासा पसरणारच, थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर त्याला बघायचं. जर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आता हे ताट फिरवून दाखवलं होतं, फिरवून दाखवल्यानंतर सुद्धा किंवा फिरवल्यानंतर सुद्धा हा जर चीक असा गळत नसेल किंवा याला ओघळ येत नसतील तर असं समजायचं की आपला चीक तयार झालेला आहे. आता बघा साधारण एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. फॅन खाली पूर्णपणे पापडी थंड करून घेतलेली आहे आणि जरी आपण हे असं मगाच्या सारखं ताट फिरवलं तरीही आपली पापडी किंवा आपला चीक असा खाली गळत नाहीये. आणखीन एक ट्रिक, आपला हा जो चीक आहे तो तयार झालाय की नाही हे ओळखण्याचा, ते म्हणजे इथं तुम्ही बघू शकता वरच्या साईडनं अशा पद्धतीनं याला साई यायला सुरुवात होते, तेव्हा असं समजायचं की हे तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि काय करायचं आहे माहिती आहे का, थोडंसं याला नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे. इतकं जास्त गरमही, एकतर आपल्याला ह्या पापड्या प्लॅस्टिकच्या कागदावरच घालाव्या लागतात, त्यामुळे इतक्या जास्त गरमही आपल्याला घालायच्या नाही. थोडंसं याला नॉर्मल होऊ देऊयात. तर इथं मी हा कागद हांतरून घेतलेला आहे आणि आपल्याला या पापड्या आहेत ना शक्यतो कागदावरतीच टाकायच्या असतात बरं का. काय होतं, काढताना परत प्रॉब्लेम येतो. सुती कपड्यावरती जर घातल्या तर त्या चिटकून बसतात आणि परत निघत नाही, मग पाणी मारणं वगैरे तसे प्रकार करावे लागतात. त्यापेक्षा अशा पद्धतीनं कागदावरती घालून घ्यायच्या आणि याला पसरवायचं वगैरे काही नाही, ते आपोआप पसरतंय, तुम्ही बघताय आपोआप त्या पसरल्या जातात. आणि आपण जर थोडंसं जास्त पसरवलं की मग एकदम पातळ होतात त्या काचोळ्यासारख्या. त्यामुळे फक्त अशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला सोडून घ्यायचं आहे. पोळल पातीला होत 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 हां, बस बस थांबतो, चिका अंगावर सांडतोय. थोड्या वेळाने खायला येणार. रखरखत्या उन्हामध्ये मी आणि माझ्या लेकीने इथं साबुदाणा आणि बटाट्याच्या ह्या पापड्या घालून घेतलेल्यात. आता ऊन चांगलंच वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे अर्थातच याला कमी दिवस लागतील, साधारण 2 दिवस तरी लागतील मस्त कडकडीत असं हे वाळण्यासाठी. वाळल्यानंतर तुम्हाला तळून दाखवेलच. आता सध्या आहेत की नाही साधारण 65 ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. पण काय आहे ना, माझ्या लेकीला चीक खूप आवडतो आणि ह्या पापड्या घालतानाच तिनं म्हणली की ह्या आत्ता घालतीये, थोड्या वेळाने खायला येईल. चला आता याला सुकवून देऊयात, सुकल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. तर इथं बघा 2 दिवस आपल्या या पापड्या छान मस्त उन्हामध्ये खट्ट अशा वाळल्या गेलेल्या. आता आपण या तळायला घेऊयात. तेल आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही पापडी तळून घ्यायची आहे.
तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या पापड्या छान मस्त अशा फुलल्या गेलेल्या आहेत आणि तुम्हाला एक पापडी मी दाखवते. तर ही आपली तळल्यानंतरची पापडी आणि ही आपली कच्ची पापडी. इथं तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट ते तिप्पट आपली पापडी फुललेली आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मस्त खुसखुशीत अशी सुद्धा ही लागते बरं का, कारण की याच्यामध्ये अर्थातच साबुदाणा आपण शिजवून घेतलेला आहे. आणि चवीसाठी सोबतच या पापड्या दिसायला सुद्धा सुंदर अशा दिसाव्यात यासाठी आपण याच्यामध्ये बटाटा खिसून टाकलेला आहे आणि लाल हिरवी मिरची, यामुळे दिसायला सुद्धा या पापड्या छान दिसतात. आणि तुम्हाला याचा आवाज ऐकवते. चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि या उन्हाळ्यामध्ये ही पापडी अशा पद्धतीनं ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.